नियम असा आहे की कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ज अक्षरावरून करायची नाही. ज अक्षरावरून करायची नाही. का नाही करायची? ज हे दग्ध अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे? दग्ध. आणि दग्ध अक्षरावरून ग्रंथाची सुरुवात करायची नाही असा सरळ आणि सोपा नियम आहे. बरं, हा नियम कोणी बनवला? तर महर्षी वेदव्यासानेच हा सगळ्या नियमांची रचना केलेली आहे. आणि गरुडजींनी जसे प्रश्न विचारले आणि महर्षींनी लिहायला सुरुवात केली तसं ज अक्षरावरनं महर्षींनी ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली आणि गरुडजींचं लक्ष गेलं. गरुडजी म्हटले, महर्षी तुम्ही बुद्धिमता वरिष्ठ आहात, ज्ञानी नामक रण्य आहात, वेदव्यास आहात, महर्षी आहात, तुमच्या एवढं ज्ञान कोणाचकडे नाही आहे महाराज. आणि तुम्ही ज अक्षरावरनं सुरुवात केली, स्वतःच नियम बनवायचे, स्वतःच नियम मोडायचे असा अर्थ झाला का याचा? मग महर्षी म्हटले की नाही तसं नाही, मला लक्षात होता नियम, तरी पण मी ज अक्षरावरनं सुरुवात केली. म्हणे अरे गरुडा, नुसती जी गरुड पुराणाची सुरुवात मी ज अक्षरावरनं केली असं नाही आहे. भागवताची सुरुवात सुद्धा कुठून केली आहे? ज अक्षरावरनं केली आहे. भागवताची सुरुवात सुद्धा कुठून केली आहे? ज अक्षरावरनं. कोणत्या अक्षरावरनं? ज. काय सुरुवात केली? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चारतेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्यपासून सुरुवात केली, ज अक्षरापासून जन्माद्यस्यपासून सुरुवात केली, शेवट कुठे केला श्लोकाचा? सत्यं परं धीमहि. प्रभू तुम्ही सत्य आहात, तुम्ही परम धीमहि आहात असं म्हणून श्लोकाचा शेवट केला. भागवताचा पहिला श्लोक, पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक तुम्हाला सांगितला. नंतर महर्षी म्हटले की गरुडा एवढंच नाही, भगवंताला प्राणांपेक्षा प्रिय असलेलं गोपी गीत, त्या गोपी गीताची सुरुवात सुद्धा कुठून केली? ज अक्षरावर. काय सुरुवात केली गोपी गीताची? जयति तेधिकं जन्मनाग्रजः श्रयत इंदिरा शश्वदतरहि दयित दृश्यतां दीक्षुतावका त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते. कुठून सुरुवात केली? जयति तेधिकं, ज अक्षरावरनं. आणि गरुड पुराणाची सुरुवात सुद्धा कुठून केली? ज अक्षरावरनं. मग असं का केलं महर्षींनी? सुरुवात तर नाही करायची ना ज अक्षरावरनं, मग का केली? तर ज हे दग्ध अक्षर आहे आणि कलियुगामध्ये सगळे लोक काय होत आहेत? दग्ध होत आहेत. कोणाला संसाराची चिंता आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला मुलांच्या लग्नाची चिंता आहे, कोणाला मुलींच्या लग्नाची चिंता आहे. सगळे त्या चिंतारूपी चितेमध्ये काय होत आहे? दग्ध होत आहेत, सगळे जळत आहेत. कोणाला तणाचं दुःख आहे, कोणाला मनाचं दुःख आहे, कोणाला शरीराचं दुःख आहे. थोडे थोडे तर सगळेच दुःखी आहेत, सुखी तर कोणीच नाहीये. म्हणून जर या लोकांचा दाह शांत करायचा असेल तर पुराणांची सुरुवात कोणत्या अक्षरावरनं करावी लागेल? ज अक्षरावरनं करावी लागेल. कारण भागवत पुराण, गरुड पुराण या ग्रंथांना सुरुवात कधी केली महर्षींनी लिहायला? कलियुगामध्ये, कलिकालात. कलिकालाच्या प्रारंभाला भागवताची आणि गरुड पुराणाची रचना महर्षींनी केली. आणि कलियुगात सगळे लोक दग्ध होणारे, म्हणून त्यांचा दाह शांत करण्यासाठी दग्ध अक्षरापासूनच ग्रंथांची सुरुवात केली. मग गरुड पुराणाची सुरुवात काय केली, कुठून केली? जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्तपालका नमन माझे गणनायका आदित्याने कंसांतका देवी अंबिका नमस्कारू सकल वाचांची स्वामी जी राहिली मातृका लक्षणी ये ब्रह्मकुमारी रागोणी अंतःकरणी ध्यायीजे सकल देवतांच शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी मागोनी या प्रेतकल्पासी प्राकृतासी आरंभितो. सगळ्या देवी देवतांना नमस्कार केला आणि सगळ्यात पहिल्यांदा भोलेनाथांना नमस्कार केला. पण भोलेनाथांना गुरु स्वरूपात नमस्कार केला. जय सद्गुरु कर्पूर गौरा. कर्पूर गौर म्हणजे भगवान भोलेनाथ. आणि नमस्कार कोणत्या स्वरूपात केला? गुरूंच्या स्वरूपात केला की मला मृत्यू उपरांत जीवन यायचं आहे, म्हणून तुम्ही माझे गुरु बना आणि मला तुम्ही गुरुमंत्र देऊन ग्रंथ लिहिण्यासाठी परवानगी द्या, म्हणजे ग्रंथ लिहिण्यासाठी उपदेश करा. का उपदेश करा? स्मशान क्रीडा
करिता सुखावे तो देव चिवळा मनी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी. भगवान भोलेनाथ इथे निवास करतात. स्मशान क्रीडा करता सुखावे आणि मृत्यूपर्यंत जीवनावर लिहायचं. तर मृत्यूपर्यंत जीवन चालू कुठं होतं? स्मशानापासून चालू होतं. म्हणून जय सद्गुरू कर्पूर गौरा, म्हणून जय सद्गुरू कर्पूर गौरा. नंतर गणपती बाप्पांना, भगवान सूर्यनारायणांना, श्रीकृष्णांना, सरस्वतीला, कुलदेवतेला, सगळ्या देवी देवतांना महर्षींनी काय केला? नमस्कार केला. देवी अंबिका नमस्कारो सकल देवतांचं शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी मागोनी या प्रेतकल्पासी आणि प्राकृतासी आरंभितो. मग काय म्हणतायत महर्षी पुढे? नैमिषारण्ये सूतमुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणे एके दिनी व्यासासनी वैसला. तया ते ऋषी शौनकाधिक प्रश्न करीते झाले सम्यक. यमास सर्वांचा दुवंतक यातना अनेक करीतसे. तयाच्या लोकाचा विस्तार आणि जीवांचा आचार त्यागीला कर्म प्रकार कैसा नरजीव भोगी तसे. कैसा नरजीव भोगी तसे की इथे मनुष्य कर्म करतो, इथे पाप पुण्य करतो, हे शरीर इथे सुटून जातं आणि त्याच्या पाप पुण्याचे फल त्याला पुढे कसे भोगावे लागतात. हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतो ना, हाच प्रश्न पडतो ना आपल्याला. इथे पाप पुण्य केले तर इथे शरीर सुटून जातं, तर पुढे आपल्याला कसं भोगावं लागतं. देह त्यागिला कर्म प्रकार कैसा नरजीव भोगी तसे. ऐसा ऋषींचा प्रश्नार्थ ऐकून सुत हर्षयुक्त दृढ धर्मवृक्ष भगवंत तयासी नेमस्त स्तवितसे. मग या ठिकाणी महर्षींनी काय केलं हे यांना सगळ्यांना समजवून सांगण्यासाठी त्यांनी भगवंताला एका वटवृक्षाची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे? वटवृक्षाची. मग काय म्हणतायत महर्षी? म्हणे वृक्षरूपी तू भगवान. वृक्षरूपी तू कोण आहेस? भगवान आहेस. वृक्षरूपी तू भगवान. वेद तुझे स्कंददान. वेद काय आहे? स्कंद आहे. वेद तुझे स्कंददान. पुराणे त्या शाखा गहन. पुराण काय आहे? शाखा आहे. पुराणे त्या शाखा गहन. यज्ञ सदक्षिणती कुसुमे. आणि यज्ञ जे करतो आपण ते यज्ञ म्हणजे या भगवान कल्पवृक्ष मधुसूदन कल्पवृक्ष रूपी वृक्षाचं फूल काय आहे? यज्ञ. आणि याचं फल काय आहे? मोक्ष. या कल्पवृक्ष रूपी मधुसूदन कल्पवृक्ष रूपी वृक्षाचं फल काय आहे? मोक्ष. आणि हा वृक्ष कसा आहे? तर हा सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्यांना आश्रय देतो. झाडाला जो तोडतो त्याला सुद्धा झाड काय करतं? सावली देतं, त्याचा पण द्वेष करत नाही. तसं भगवंत हे सगळ्यांचं काय करतात? रक्षण करतात. पद्भ्याम चरणाभ्याम पाद रक्षती पाद पहा. ज्याप्रमाणे वृक्ष सगळ्यांना आश्रय देतात त्याप्रमाणे भगवंत सगळ्यांना आश्रय देतात. आणि या ठिकाणी गरुडजी श्रीमन नारायणांना म्हणतायत की प्रभू, जे मनुष्य एवढं अनमोल मनुष्याचं जीवन प्राप्त होऊन सुद्धा तुमची भक्ती करत नाही, असे अधम लोक, असे पापी लोक का नरक लोकाला प्राप्त होणार नाहीत? बघा ना श्रोते हो, एवढं सुंदर मस्तक दिल्यानंतर त्या मस्तकाला जर भगवंताच्या चरणांची प्रीती होणार नाही तर मनुष्य का नरकाचा भागी बनणार नाही? एवढे सुंदर नेत्र दिलेत आणि या नेत्रांना जर भगवंताच्या दर्शनाची प्रीती होणार नाही तर मनुष्य का नरकाचा भागी होणार नाही? एवढे सुंदर कान दिलेले आहेत आणि या कानाने जर मनुष्य भगवंताचं नाव श्रवण करणार नाही, भगवंताच्या कथा श्रवण करणार नाही तर तो का नरकाचा भागी बनणार नाही? अरे एवढी सुंदर जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग जर रसगुल्ले खायला आणि गुलाबजाम खायला आणि जिलबी खायलाच मनुष्य करत असेल, स्वाद घेण्यासाठी त्या रसस्वादनेचा उपयोग करत असेल आणि त्या रसस्वादनेवरती, त्या जिव्हेवरती जर भगवंताचं एकदा नाव सुद्धा येत नसेल तर असा अधम मनुष्य का नरक लोकाला जाणार नाही? श्रोतेहो, एवढे सुंदर चरण भगवंतांनी दिलेले आहे. जर त्या चरणांना भगवंताच्या दर्शनाची प्रीती होत नसेल, तर जर देवाच्या मंदिरात 4 पावलं चालण्यासाठी आळस करत असतील तर तो मनुष्य का नरकाचा भागी बनणार नाही? बघा, श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, गरुडा, ऑक्सिजन हा जो आपण रात्रंदिवस ऑक्सिजन फुकट घेतो ना, ही परमेश्वराची आपल्याला दिलेली फुकटाची देण आहे. हाच ऑक्सिजन 2 दिवस तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये विकत घेतला तर 2 दिवसाची किंमत निघते 10 लाख रुपये. किती निघते? 10 लाख. एवढ्या वर्षापासून आपण फुकट काय करतोय? ऑक्सिजन घेतोय. मग देवाचा आपल्यावरती ऋण नाही आहे का?
खूप सारं ऋण त्या भगवंताचं आहे. आणि जो मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही, भगवंताचं नाम संकीर्तन करत नाही, ज्याला भगवंतावरती प्रीती होत नाही, असा मनुष्य नरक लोकाला जातो, यात काही शंका नाही. हां, एखाद्याचं जाणून बुजून नुकसान करणं, हा जो कृत्य करणारा व्यक्ती आहे तो पण नरकातच जाणार आहे. पण श्रीमन्नारायण गरुडाला सांगताय की गरुडा, एखाद्याला धक्का देऊन पाडून टाकणं, एखाद्याचं डोकं फोडून टाकणं, हां, एखाद्याच्या वस्तूचं नुकसान करणं, हेच पाप आहे असं नाही. हे तर पाप आहेच आहे, पण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एक मच्छरसुद्धा मारला नाही, एक मच्छरसुद्धा मारला नाही. पण जर भगवंताची भक्ती केली नसेल तरी नरकातच जावं लागतं. तरी कुठे जावं लागतं? नरकात. का? सांगतो सिंपल तुम्हाला. 2 रुपयाचा